आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय ते प्रश्न असतो बघा तो, तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे? हे आतले प्रश्न मला कधीच नाही पडले, कारण मला माहिती आहे माझं आयुष्याचं ध्येय काय आहे ते. आय नो. हा, आता या ध्येयापर्यंत पोहोचायला जरा वेळ लागला, पण बेटर लेट दॅन नेव्हर, आहे की नाही? पोचलो की नाही? इथपर्यंत पोचलोय. म्हणजे वेगवेगळे पदार्थ खायचे, वेगवेगळे पदार्थ चाखून बघायचे, वेगवेगळे पदार्थ तुम्हाला दाखवायचे, तुम्हालाच नाही संपूर्ण जगभरातल्या खवय्यांना दाखवायचे, अशी एक वेगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली आहे. आणि ती जबाबदारी मी अतिशय इमाने इतबारे पार पाडतो बरं का. तशीच जबाबदारी पार पाडण्यासाठी आज मी तुमच्यासमोर हजर झालेला आहे. आणि आजचे वेगळे पदार्थ दाखवण्यासाठी एक तरुण मैत्रीण माझी इथे आलेली आहे. आता आपण तिचं स्वागत करायचं आहे. नमस्कार. काय नाव तुझं? माझं नाव सारिका. सारिका, कुठे राहतेस तू? मी ठाण्याला राहते. बर. आणि काय काय करतेस? मी हॉटेल मॅनेजमेंट शिकते सिंहगडमध्ये. बर. किती वर्षाचा असतो का कोर्स तो? 4 वर्षांचा. 4 वर्षांचा कोर्स आहे. आणि आता किती वर्ष झाली तुझी? 4th इयर चालू आहे माझं. अरे वा, म्हणजे 3 संपलेत ऑलरेडी. हो. कशी गेली 3 वर्ष? एकदम मजेत. एन्जॉय. हा. आणि काय काय शिकवलं तुला तरी? मला त्याच्यात खूप काही शिकायला मिळालं. 4 डिपार्टमेंट असतात. किचन असतं, F&B सर्व्हिस असतं, हाऊसकीपिंग असतं आणि फ्रंट ऑफिस असतं. ओके. सगळ्यात आता या 4ही डिपार्टमेंट मधलं सगळ्यात मेहनतीचं किंवा यार असं कुठल्या डिपार्टमेंट मध्ये वाटतं? किचन. किचन. मान मोडून काम करायला लागतं. हो, खूप. पण या निमित्तानं तुझे सगळे पदार्थ शिकून झाले असतील? हो, झाले. खरंच शिकले का? हो, खरंच शिकले. नक्की? हो. बरं, ते खाऊ घातल्यानंतर सगळ्यांची तब्येत बरी राहतात हो, का? हो. नक्की? हो. बरं, ह्याच्यापैकी घरी किती पदार्थ तू केलेस? खूप कमी. खूप कमी. खूप. सगळं तिथेच हो. लोणावळ्यात. बरं, सुट्टी कधी कधी असते तुला? सुट्टी मला एप्रिल आणि मे मध्ये येते आणि डिसेंबर मध्ये येते. बस. शनिवार रविवार काय करते मग? म्हणजे रविवारी असते, शनिवारी नसते. बर. शनिवारी पण कॉलेज करणार काय? 1 दिवसासाठी ठाण्यात यायचं, परत जायचं, ते पळापळ. हो. मग संडेला तुझं वेळापत्रक काय असतं? संडेला मी 12 वाजता. मला त्याबद्दल जरा उत्सुकता आहे. संडेला मी 12 वाजता उठते. 12 वाजता उठते. हो. सो दॅट इज द फर्स्ट प्रेफरन्स. आणि पुढे? नंतर मग मेसला जायचं, मेसला जेवायचं, हा. परत येऊन झोपा काढायच्या. आई शाबाश. मग संध्याकाळी फिरायला जाता की नाही? नाही, म्हणजे तिकडे आमचं कॉलेज खूप सिटी पासून खूप लांब आहे. हो, माहिती आहे मग मला. फिरायला मिळत नाही. आम्हाला एक्सप्रेस वरून दिसतं राईटला, तेच ना? हा, माहिती आहे तेच. आम्हाला. ते माहिती म्हणजे आम्हाला बाहेरून माहिती आहे. बरं, मुली किती आहेत तुमच्या कॉलेजमध्ये? मी माझ्या क्लासमध्ये एकटीच आहे. एकटीच मुलगी आहे? हो. आणि मुलं किती आहेत? 36. अरे देवा, अरे देवा. 36 मुलं आणि 1 मुलगी. हो. बर, ठीक आहे. आणि तुझ्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी मम्मी पप्पा, आम्हाला 3 बहिणी आहेत. बर. त्या बहिणी काय करतात? माझी मोठी बहीण जॉब करते. हं? मला 2 छोट्या बहिणी आहेत. बर. एक फार्मसी करते फर्स्ट इयर आणि एक 11th सायन्स करते. ओके, व्हेरी गुड. आज आपल्याला किचनमध्ये काहीतरी बनवायचं आहे. हो. हे तुझ्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आहे, त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. उत्तम पदार्थ होणार हेही मला माहिती आहे. पण कसं आहे, परफॉर्मिंग आर्टमध्ये आपण कधीही चुकू शकतो. त्यामुळे चुकून मीठ जास्त पडलं माझ्या हातून तर राग मानू नकोस, कारण मीठ नाही. ओके, आपण किचनकडे जायचं. हो. बर. मला सांग, तू आज आमच्या खवय्यांना काय काय दाखवणार आहेस? आलू अनारकली बनवणार आहे मी आज. आलू अनारकली आणि अमृतसरी मच्छी बनवणार आहे. अमृतसरी मच्छी आणि स्ट्रॉबेरी कंपोत. स्ट्रॉबेरी काय? कंपोत. कंपोत. बर. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आलू अनारकली. आलू अनारकली. ओके, मला आता साहित्य सांग काय काय आहे. शिजलेले पोटॅटोज आहेत, ओके. हे स्प्राउट्स आहेत, हे पॉमिग्रेनेट, हं? हे आहे चाट मसाला, मीठ आणि ते ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल.
साहित्य बघितलेलं आहे, थोडक्यातलं साहित्य आहे, नेहमीप्रमाणे पटकन होईल असं साहित्य आहे, बरोबर ना? हां. जास्त काही घोळ नाही. फक्त डाळिंब नाही मिळालं तर काय, एवढाच एक प्रश्न येईल. त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं कोणतेही फ्रुट्स यूज करू शकता. कोणतेही असं नाही, आम्हाला पर्टिक्युलर सांग कुठले. ऍपल्स मला वाटलं तू पडवळ म्हणतेस. नाही नाही Apples. ऍपल्स यूज करू शकता तुम्ही आणि चिक्कू पण यूज करू शकता, डिपेंड्स. जे आवडतं ते. डाळिंब नसेल तर तुम्हाला द्राक्ष चालतील, पपई चालेल, संत्र चालेल, नारळ नाही चालणार, नारळ नाही चालणार ना? जे पण काही आवडतं ते टाकू शकतो हा, त्याच्यात. म्हणजे नारळ पण चालेल, पेरू चालेल, पेरू सुद्धा छान लागतो. हो. फक्त पेरू खूप शिजलेला घेऊ नका, कडक म्हणजे अर्धा कच्चा असतो ना, तो जरा छान लागेल. ओके, साधारण लक्षात आलेलं आहे तुमच्या काय साहित्य आहे. ओके, आता काय करायचं मला सांग. सगळ्यात पहिले आपण ऑइल घ्यायचंय. ते आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, पण त्याच्या आधी मला सांग, ही शिकलीस कुठे तू? हे मी स्वतःच क्रिएट केलं, इनोव्हेशन. ओ माय गॉड. ओके, काय करायचं सांग आता. सगळ्यात पहिले ऑइल घेतलेलं आपण, हम्म. त्याच्यामध्ये आपण थोडेसे पोटॅटोज टाकणार आहेत. पोटॅटोला बोटॅटोज म्हटलंस तरी चालेल ना, म्हणजे आपलं काय, देयर इज नो प्रॉब्लेम ना. थोडेसे स्प्राउट्स टाकणार आहोत आपण. आणि पॉमग्रेनेट. आणि त्याला थोडंसं फ्राय करायचं आहे. किचन मध्ये तुझी जी ड्युटी होती 3 वर्ष, हां, किती वेळाची असते? आम्हाला 4 तासाचं प्रॅक्टिकल असायचं नेहमी. रोज? आठवड्यातून 3 दिवस प्रॅक्टिकल. मग तेच प्रॅक्टिकलचाच तुला कंटाळा आहे का? नाही नाही, मला प्रॅक्टिकल्स करायला खूप आवडायचं. अच्छा, मला सुद्धा प्रॅक्टिकल्स करायला खूप आवडतात, बघतेस ना. हो. आणि झालं आपलं रेडी. झालं? अरे हे संपू तर दे, ह्याला काय अर्थ आहे? मग हे कुठे घातलंस तू? टाकलं मी. टाकलं काय? हां. अरे हे म्हणजे असंच खायला आहे वाटतं, हो. चकणा म्हणून. लिहून घ्या. कमी टाइम मध्ये. हा, कमी टाइम मध्ये लवकर. कमी टाइम मध्ये पट करता आलं पाहिजे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. आलू अनारकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, मोड आलेले मूग, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल. कृती: प्रथम पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये उकडलेले बटाट्याचे तुकडे, मोड आलेले मूग, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला आणि मीठ घालून परतून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. सारिका, आपली पुढची रेसिपी काय आहे? अमृतसरी मच्छी. अमृतसरी मच्छी. ही कुठे शिकलीस तू? मी कॉलेजमध्ये शिकले. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? पहिले आपण मच्छी घेतली आहे. हा, ही कुठली चालते आपल्याला? कुठली. ओके. मग आपण बेसन घेतलंय, अजवाईन घेतलाय, गरम मसाला आहे, जिंजर गार्लिक पेस्ट आहे, विनेगर आहे, मीठ आहे, हळद आणि तिखट. 36 मुलं ज्या मुलीला बहीण मानतात ती एकमेव सारिका आमच्या इथे उभी आहे. सारिका, तुझं परत एकदा मनापासून स्वागत. कमाल आहे त्या मुलांची आणि कमाल आहे सारिकेची. तुझ्या काय जादू आहे, सगळे मुलं सारा बहीण मानायला लागले तुला. असं कसं यार. असो, नंतर आपण ह्याच्या डिटेलमध्ये बोलू आपण ह्याच्यावर. ओके, आपण साहित्य तू सांगितलेलं आहेस. हां, साहित्य सांगितलं. आता काय करायचं मला सांग. आता सगळ्यात पहिले आपण मच्छी मॅरिनेट करणार आहोत. बाऊल लागली तुला हो. ना? मच्छी मॅरिनेट करणार आहोत, त्याच्यासाठी आपण मच्छी घेणार आहोत. बरं, कॉलेजमध्ये अदर ऍक्टिव्हिटीज काय काय असतात? अदर ऍक्टिव्हिटीज, कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला असतं, अॅन्युअल गॅदरिंग असतं, शेफ कॉम्पिटिशन्स होतात. अजून हे आपण काय घालतोय? विनेगर घालतोय ह्याच्यात. ओके. विनेगर, जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहोत आपण ह्याच्यात. आणि मीठ आणि थोडंसं तिखट आणि अजवाईन. आपण हे मॅरिनेशन करण्यासाठी 20 ते 30 मिनिट ठेवणार आहोत. बरं. त्यानंतर आपण दुसरा मिक्सर बनवणार आहोत. दुसरं काय बनवणार आपण? बेसनचं मिक्सर बनवणार आहोत. अच्छा, बेसन आपण आणि हे आता हे तिखट. लावून ठेवू तोपर्यंत हां. बेसनचं पीस बनवून घेऊ आपण. ओके. चलेगा ना? हम्म. और क्या? ठीक आहे, ठीक आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. ह्याचं मॅरिनेशन होत राहील. आता काय करायचं मला सांग. आता बेसन दुसरं- बाऊल लागेल. हम्म. ओके, अजून तुला काय लागेल आता? मला बेसन लागेल, थोडंसं पाणी लागेल. पाणी लागेल. पहिले आपण बेसन घेणार आहोत, त्यात थोडंसं मीठ, प्रमाणाप्रमाणे. हा जेवढं तू पाहिजे तुला तेवढं. चमच्याने घालते मीठ? हो. अंदाज लागतो का बरोबर? हो, आता 3 वर्षांपासून सवय झालीच आहे. हो ना. थोडंसं हळद घालणार आहेत आणि थोडंसं तिखट, लाल तिखट जसं पाहिजे तसं. ह्याला लाल तिखट का म्हणतात? तिखट म्हटलं आपल्या डोळ्यासमोर लालच येतं की पिवळं तिखट असतं का?
नाही. मग ही पूर्वपार पारा चालत आलेली पद्धत आहे ना, लाल तिखट. लाल तिखट मध्ये काय, तिखट लालच असतं. सगळेच बोलतात म्हणून आपण हे बोलायचं. हं? ओके. पाणी घालून आपण त्याला. पण आपलं एक सहज उत्सुकता म्हणून, हे तुझे ते 36 भाऊ आहेत, या 36 भावांपैकी आवडता भाऊ कुठला? असं कोणी नाहीये, सगळेच कोण? आवडते. सगळेच आवडते. असं थोडीच असतं यार, असं काही असं नाही नाही. करायचं. हे असं सारे काहीच कधीच नाही. ना फेअर यार, असं थोडीच आहे. 36 भावांपैकी एक तरी, किमान 1.5-2 तरी भाऊ असे असतील ना की जे विथ हुम यू कॅन शेअर द थिंग्स. असं कोणीच नाहीये क्लासमध्ये. म्हणजे मी सगळ्यांशी शेअर करते, पण ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या कोणाची एवढ्या नाही. हे मिक्सर बनलेलं आहे. Yes. ह्याच्यात आपण आता काय, मच्छी, मॅरिनेशन केलेली आपली जी हां. मच्छी आहे ती. त्याला आपण हे लावून डीप फ्राय करायचं आहे. बस. ओके, गॅस मोठा करू. म्हणजे तुम्हाला तिथे 3 वर्षात 4 वर्षात सर्व प्रकारचे पदार्थ शिकवले असतील ना? हो. कॉन्टिनेंटल, ह्याव त्या. कॉन्टिनेंटल, इंडियन, बेकरी, फ्रेंच. अच्छा, बेकरी फूड सुद्धा आहे ते. हा. बरं, असं एकत्र ग्रुपने काही करायची ऍक्टिव्हिटी आहे की नाही तुमची? हो आहे ना. आहे ना. मग त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय येतं? खूप सारे इव्हेंट्स होतं. म्हणजे करंडक जे आमच्या कॉलेजचं असतं ते हा, आम्ही हो. सगळं ग्रुपमध्येच काय काय करतो. असतं बरं? म्हणजे फॅशन शो असतो, ओके, परत स्ट्रीट Dance. प्ले असतात, Dance डान्स असते. असतात, ग्रुप डान्स असतात, सोलो डान्स असतात, नाटक. सोलो सिंगिंग, नाटक? ते स्ट्रीट प्ले असतात. अच्छा अच्छा. म्हणजे ते सगळे एकत्र करतात. म्हणजे हो. तुमच्या 36 आणि 37 चे ग्रुप पडतात का सगळे 37 एकत्र एकाच ग्रुपमध्ये? एकाच ग्रुपमध्ये आहोत आता तरी. म्हणजे फायनल इयरला आलो म्हणून आम्हाला आता स्पेशलायझेशन असतं. प्रत्येकाचं स्पेशलायझेशन वेगवेगळं असतं. काही किचन मध्ये जातात, काही F&B मध्ये जातात, काही हाऊसकीपिंग, काही फ्रंट Okay. ऑफिस मध्ये जातात. तर डिवाइड होतात आता ग्रुप. अच्छा. आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज करताना? ते सगळे एकत्र येतात त्यावेळेस. अच्छा. मग तू कशात कशात भाग घेतेस? मी फॅशन शो मध्ये भाग घेते दरवेळेस. दरवेळी? हा. पहिल्या वर्षापासून? पहिल्या वर्षापासून मी फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करते. बरं, तुझा काही कोड नाव आहे की नाही? सगळे मला क्लासमध्ये छकुली बोलतात. छकुली? सारिका बदलून डायरेक्ट छकुली? हो. ओ माय गॉड. बरं छकुली, आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? सॉस बरोबर. सॉस बरं हे खाता येईल बरं का? कळलं का? छकुलीने सांगितलं एकदा सॉस की सॉस, मग त्याच्यावर पुढे चर्चा नाही. कळलं? लिहून घ्या, साहित्य आणि कृती. हां. अमृतसरी फिश बनवण्यासाठी लागणारे साहित्य: माशांचे तुकडे, बेसन, ओवा, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, व्हिनेगर, मीठ, हळद आणि तिखट. कृती: प्रथम माशाच्या तुकड्यांना व्हिनेगर, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट आणि ओव्याची भरड लावून ते अर्धा तास मॅरिनेट करून घ्यावे. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये हळद, तिखट आणि पाणी घालून सैलसर बॅटर भिजवून घ्यावं. या बॅटरमध्ये मॅरिनेट केलेले माशाचे तुकडे घोळून डीप फ्राय करून घ्यावे. चला सारिकाची आता तिसरी रेसिपी काय आपण बघूया. सारिका, तिसरी रेसिपी काय तुझी? स्ट्रॉबेरी कंपोत. स्ट्रॉबेरी कंपोत. COMPOTH. TE. टी असं काय नाव? स्ट्रॉबेरी कंपोत. कोणी ठेवलं हे? हे कॉन्टिनेंटल मध्ये येतं. हो काय? आणि शिकवलं कोणी? मॅमनेच. हा बरं, मॅम वरून आठवलं. काय तुझे कसे आहेत शिक्षक? काय आहेत त्यांची नावं? काय आहेत? माझ्या आवडत्या मॅम होत्या ज्योती मॅम. होत्या म्हणजे काय? म्हणजे ते आता आमच्या कॉलेजमध्ये नाही आहेत. अच्छा, तर कॉलेज resign सोडून केलं. गेल्या. हा, त्यांनी दुसरीकडे जॉईन केलं. बरं. तर त्या माझ्या सगळ्यात फेवरेट मॅम होत्या, हा. ज्यांनी की मला प्रोडक्शन शिकवलं. त्यांच्यामुळे मला फक्त प्रोडक्शन आवडायला लागलं. बरं. त्याच्यानंतर आहेत अजून रंजना मॅम आहेत, अभिजित सर आहेत, अमोल सर आहेत, ओके. श्रद्धा मॅम आहेत, शिल्पा मॅम आहेत, आयशा आणि मॅम आहेत. प्रिन्सिपल कोण आहेत तुझे? आयशा मॅम. ओके. आणि आपल्या शाळेत असताना मॉनिटर बिनिटर असतात बघ, तसं क्लासचा कोण CR आहे की नाही तुमच्या? CR आमचा आहे ना, कोण आहे? गिरीश चांगळे. गिरीश चांगले. हा. तर तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील ते त्याच्याकडे तो. सांगायचे आणि तो पुढे नेऊन हो. जातो. पण काय आहेत का प्रॉब्लेम तुम्हाला आयुष्यात? नाही, काहीच नाही. काहीच प्रॉब्लेम नाही काहीच problem. होतच नाही. हा? काही प्रॉब्लेम होतच नाहीत. अच्छा. काय काम केलंच नाही तर अडचणीच येत नाहीत अशातलं नाही ना काही? नाही, असं काही नाहीये. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? स्ट्रॉबेरी, ते साखर पाहिजेच. आणि दालचिनी. अबो, केवढं साहित्य! लक्षात ठेवायला एवढा प्रॉब्लेम होतोय. इथे पाणी तापत ठेवलेलं आहेस? हो. त्या पाण्यात आपण साखर टाकणार आहोत. बरं. किती घालायची बघ? जेवढी पाहिजे तेवढी, म्हणजे जसं अच्छा. प्रत्येकाच्या आवडीनुसार किती गोड लागतं. किती गोड पाहिजे किती? हा. तर ही साखर विरघळा. पाक होईल असं बनवायचंय. पाक. हा. आपण सगळेच वापरणार आहोत ना, का एखादं ठेवणार आहोत? कारण खाऊन बघायला लागेल ना.
हे फार महत्वाचं असं. तुम्हाला गंमत वाटते, चेष्टा वाटते, प्रशांत खातो असं नाहीये. फायनल प्रॉडक्ट बघण्यासाठी किंवा चांगला होण्यासाठी ना या गोष्टीची गरज असते. कळलं ना? तुम्हाला वाटतं हां, पण रात्री म्हणजे खाऊन बघतो. हे चांगलं म्हणजे एकाच झाडावरच आहेत ना, त्यामुळे अंदाज येईल आपल्याला. साखर विरघळलेली आहे, आपण त्याच्यात दालचिनी टाकूया. जरा आंबट आहे, चांगलं आहे. ऍक्च्युली हे सीझनच स्ट्रॉबेरीचं आहे. हो ना. स्ट्रॉबेरीचं खरं म्हणजे नुसतं स्ट्रॉबेरी चांगलं लागते ना, का हे चांगलं लागेल असं तुझं म्हणणं आहे? हे चांगलं लागतं. बरं, आता साखर विरघळलेली आहे, तर आता आपण स्ट्रॉबेरी त्याच्यात टाकू शकतो. ओके. त्याला त्याच्यात हे काढू. अच्छा, पानं काढायची आहेत का? आधी नाही सांगायचं. बरोबर काढलीस ती पानं काढायला किती वेळ? म्हणजे पानं काढायचे, काय टाकायचं आणि पुढे काय करायचंय? बस ग्लास मध्ये सर्व करायचंय. ऐला, दॅट्स इट. हो. हे फारच चिंटू आहे ना, हे मोठ्यांबरोबर लय भांडण होईल त्यांचा. स्वयंपाक केल्यानंतर आवरणं हा एक फार अवघड सगळं काम असतं. हो, नाही का? स्वयंपाक करून थकून गेल्यानंतर मग परत आवरायला. पण थकायला होता. हो. काय सांगतेस? अभि क्या करणे काय? ऑलमोस्ट डन झालं, बंद करू गॅस. आता हे आपण ग्लास मध्ये काढायचं. थांब, ते काहीतरी पडापडी होईल ना. आधी हे काढू का? हा. आता काय झालंय, ह्याच्यातलं थोडासा वास पाण्याला लागलेला असेल ना. हो, ह्याला आपण चिल्ड करून. अच्छा, आता हे फ्रीज मध्ये ठेवायचं आपल्याला. हा, आणि हे त्याच्यावरती पोर करते. आता हे आपलं जवळजवळ तयार झालेलं बरं का. लगेच भस्कन तुम्ही प्याल, जीभ पोळून घ्याल, तसं करू नका. हे आधी फ्रीज मध्ये ठेवायचे. फ्रीज मध्ये ठेवायचं. आणि गार्निशिंग करायची इच्छा झालीच तर त्याच्यावरती आपण पिठी साखर, आयसिंग शुगर टाकू शकतो. पण माझी इच्छा झाली आहे. मग टाकायचं. आणि माझ्याकडे आहे, नसतात तर मी हा विषयच काढला नसता. माझ्याकडे आहे. हे कसं टाकायचं? थोडंसं स्प्रिंकल करायचं. मग हातानेच करूया. चमच्याने स्प्रिंकल कसं होणार हो? क्या बात है. हे फ्रीज मध्ये ठेवायचं, थंडगार करायचं. म्हणजे सकाळी ठेवलं तर साधारणपणे संध्याकाळी काढा बाहेर, असं चिल्ड वाटायला पाहिजे. आणि एकदम असं थंड वाटतं तुम्हाला. तुम्ही एवढं थंड बसून लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्ट्रॉबेरी कंपोट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरीज, साखर आणि दालचिनी. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर घालून पाक तयार करावा. या पाकामध्ये दालचिनीचे तुकडे आणि स्ट्रॉबेरीज घालून तो उकळवून घ्यावा. सर्विंग ग्लास मध्ये हे मिश्रण काढावं. फ्रीज मध्ये ठेवून स्ट्रॉबेरी कंपोट थंडगार सर्व्ह करावं. सारिकाचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. सारिका, तू घाबरू नकोस. हा, नाही. खा बिंदास, घाबरायचं नाही. ही अमृतसर काय मच्छी जी आहे ती वाटत पण नाही बरं का. मस्त झालंय. माझी आयडिया काय माहिती का, म्हणजे मी एवढं इंटरेस्टनं का करतो इथे, त्याचं एक महत्वाचं कारण आहे. माझं नाटक यशस्वी झालं ना, ही एखादा छान प्रयोग झाला, सणसणीत प्रयोग झाला, मस्त झाला, लोक एन्जॉय केले, आम्ही पण एन्जॉय केला, की मग आमची सगळी जी माझी सहकलाकार मित्र आहेत ती म्हणतात कुछ तो होना ही आज पार्टी मागताय. मग मी हे आतलं काहीतरी ही करून दाखवते ना, की हिच्यापेक्षा अजून वेगवेगळे जे येतात त्यांच्याकडून असं मी सगळं डोक्यात ठेवतो आणि घरी जातो आणि सगळं करतो आणि त्यांना खायला घालतो. हा माझा एक ॲडिशनल माझं बेनिफिट आहे. आता हा असेच बेनिफिट मला मिळत राहावे, तर असं जर तुम्हाला वाटत असेल, एक मराठी माणूस म्हणून मला काही बेनिफिट मिळावे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही लगेच मला तुमच्याही वेगवेगळ्या रेसिपी लिहून पाठवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता सारिका, तू वेळात वेळ काढून इथे आलीस आणि 4थं वर्ष आहे, म्हणजे शेवटचं वर्ष आहे. जाता जाता तुला विचारायचं असं की आता तुझं पुढचं ध्येय काय, म्हणजे आता 4 वर्ष तू हे झालं तुझं, ओके, अजून एका वर्षाने तू बाहेर पडशील, त्याच्यानंतर तुला काय करायचंय? त्याच्यानंतर मी जॉब करणार आहे. माझं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. शाबाश. कुठे? ओबरॉयज मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. चला, म्हणजे ओबरायला यायला हरकत नाही. हो, नक्कीच. ओके, फर्स्ट क्लास. आणि कुठे? मागे पुढे, फ्रंट डेस्क, किचन, काय कुठे? हाऊसकीपिंग मध्ये. हाऊसकीपिंग मध्ये. जरा शांतता आहे. हो. हा, म्हणजे उगाच दडदड नाहीये. हो. व्हेरी गुड.
तुला असेच चांगलं चांगलं यश मिळू दे. आणि पण त्यासाठी आमची एक प्रेमाची भेट आहे तुझ्यासाठी. थँक्यू. ओके चला मंडळी, निघायची वेळ झालेली आहे, कारण खाण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचंच ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे. बरं मला सांगा, आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी पापड भाजी पापड भाजी आणि व्हेजिटेबल स्प्राउट कँडी बरं, आणि आणि अंजीर मस्तानी. आम्ही सारे